या घडीची महत्त्वाची बातमी, भावेश भिंडेला राजस्थानच्या उदयपूरमधून अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांना गुंगारा देणारा भावेश अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला आहे। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुख्य आरोपी असलेला भावेश भिंडे याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। 16 निष्पाप मुंबईकरांचा बळी घेणारा भावेश अखेर अटकेत आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। जवळपास तिसऱ्या दिवशी आपण पाहतोय या दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी भावेश भिंडेला ताब्यात घेण्यात आलेले आहे। सुरुवातीला तो लोणावळ्यामधून देखील पसार झालेला होता पोलिसांना गुंगारा देऊन, पण आता भावेश भिंडेला राजस्थानच्या उदयपूरमधून अटक करण्यात आली आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, अखेर भावेश भिंडेला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। लागवी अखेर भावेश भिंडेला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। मुंबई पोलिसांच्या पथकाने भावेश भिंडेला राजस्थानमधील उदयपूर येथे पकडलेला आहे। एकूणच घाटकोपर जाहिरात दुर्घटनेमध्ये भावेश भिंडे हा मुख्य आरोपी आहे। त्याच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला आणि यातून 7 पथकं ही भावेश भिंडेला मुंबई पोलिसांची शोधत होती। सुरुवातीला मुलुंड येथे गेले होते त्यांच्या राहत्या घरी, मात्र ते तिथून गुंगारा देऊन लोणावळ्यामध्ये गेले होते। मात्र लोणावळ्यामध्ये शेवटचं लोकेशन होतं आणि लोणावळ्यातून सुद्धा तो पसार झाला होता। मात्र अखेर राजस्थानमध्ये मुंबई पोलिसांना त्याला बेड्या ठोकण्यामध्ये यश आलेलं आहे। उदयपूरमधून मुंबईकडे त्याला आणण्यात येणार आहे आणि मुंबईमध्ये आणल्यावर त्याची सर्व मेडिकल तपासणी असेल, तसेच कोर्टामध्ये सुद्धा हजर करण्यात येणार आहे। एकूणच या सर्व प्रकरणामध्ये 16 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे या गुन्ह्याकडे भावेश भिंडेच्या अटकेकडे सर्वाधिक लक्ष लागून राहिलेलं आहे। नक्की भावेश भिंडेला कारावासाची शिक्षा होती की किती शिक्षा होते हे त्याला न्यायालयात स्वप्नील मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।